भाजपा मागाठाणे विधानसभा द्वारा गुरुवार को महाराष्ट्र गृह निर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरण के अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर के मार्गदर्शन में बोरीवली पूर्व नेशनल पार्क वन क्षेत्र के 16 आदिवासी पाड़ा में रहने वाले नागरिकों को दीपावली फराल एवं आदिवासी पाड़ा के विद्यार्थियों फटाकियां वितरण किया गया। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान में आयोजित समारोह में महाराष्ट्र गृह निर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरण के अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर ने आदिवासी पाड़ा में रहने वाली माता एवं बहनों को भाव-बीज के मौके पर साड़ी वितरण किया। सम्माननीय नेते प्रवीण भाऊ दरेकर, मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, जिल्ह्याचे अध्यक्ष आवडे साहेब, आपल्या असावा असं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक अध्यक्ष बाळासाहेब तावडेच्या वतीनं पालावळ जाऊन दिवाळी साजरी करा असा संदेश माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलाय। आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी सुद्धा आदिवासी पाड्यांवर जाऊन त्यांच्या समवेत फराळ वाटप करा, फटाके वाजवा आणि आदिवासींच्या जीवनामध्ये सुद्धा दिवाळी आनंदाने कशी होईल याची काळजी घ्या। आणि म्हणून आज आम्ही सारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या आदिवासी पाड्यांवरील सगळ्या नागरिकांना एकत्र करून त्यांना फराळ वाटप करतोय, मुलांना फटाके वाटप केलंय आणि त्या ठिकाणी आज भाऊबीज आहे। बहिणींना तर आमच्या घरी जाऊन भाऊबीज करून आलो, परंतु आज माझ्या आदिवासी भगिनी आहेत, आदिवासी माता आहेत, त्यांच्या बरोबर सुद्धा भाऊबीज करण्याचं आज पुण्याचं काम आमच्या हातून झालं। आज आदिवासीने आम्हाला ओवाळलं, इथल्या महिला कर्मचाऱ्यांनी ओवाळलं आणि हेही आमच्यासाठी खूप आनंदाचं आहे, आम्हाला काम करायला प्रोत्साहन देणार आहे। आणि म्हणून गेली अनेक वर्ष 14-15 वर्ष मी आदिवासी या पाड्यांवर असा कार्यक्रम घेत असतो। वाढदिवसानिमित्त असेल, वेगवेगळे सामाजिक उपक्रम सातत्यानं आदिवासींसाठी आम्ही करत असतो, कारण खऱ्या अर्थानं हा उपेक्षित समाज आहे, आज मागासलेला समाज आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळावा हा आमचा सातत्यानं प्रयत्न आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीनं या देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदावर सुद्धा एका आदिवासी भगिनीची त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि या आदिवासी समाजाचा त्या ठिकाणी सन्मान आहे। आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना ज्या संवेदना या ठिकाणी आदिवासी समाजाप्रती आहेत त्या खरोखर अतिशय मनापासून आहेत आणि म्हणून त्यांचे कार्यकर्ते आज आम्ही आदिवासी पाड्यांवर अशा प्रकारे दिवाळी साजरी करतो। आदिवासी पाड्यात नागरिकांना हलवण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे। अनेक वर्षापासून त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे। आदिवासींचे उद्योग व्यवसाय इथे आहेत, त्यांची मुलं इथल्या शाळेत जातात आणि त्याच्यामुळे त्यांना लांब जाणं सोयीचं नाहीये। त्याच्यामुळे याच परिसरामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीने त्यांच्या मनासारखं पुनर्वसन होण्याचा आमचा प्रयत्न असेल। कुठल्याही आदिवासींना जोर जबरदस्तीनं पार्काच्या बाहेर जाऊ देणार नाही। संजय राऊत यांनी सिंगाना दिल्ली पटवायचं होतं, मला वाटतं दिवाळीच्या दिवशी जरी चांगल्या लोकांची नावं घ्या, चांगला आपण फराळ गोड लागला पाहिजे। संजय राऊतांचं सकाळी उठल्यावर राजकीय विष ओकण्याचं काम सुरू असतं। मला वाटतं दिवाळी आनंदात त्या ठिकाणी घालवूया। संजय राऊतांना अशा प्रकारे बोलण्याशिवाय दुसरं काय काम उरलेलं नाही। देवेंद्रजींच्या ठिकाणी आहेत, 29 पर्यंत तेच मुख्यमंत्री राहणार आहेत, त्यांनी चिंता करू नये। आम्हाला पक्ष फोडायची आवश्यकता नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला भारावून आमच्याकडे कोण येणार असतील तर त्यांचं स्वागत करणं आमचं काम आहे। संजय राऊत पंतप्रधान जनता ठरवते, निवडून आलेले खासदार ठरवतात आणि देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवलेलं आहे। त्यामुळे अजून 5 वर्ष संजय राऊत काय त्यांचे कोणी आले
तरी पंतप्रधानांना पंतप्रधान पदावरून हलवू शकत नाहीत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे हा महाराष्ट्रासमोरचा प्रश्न नाही। राजकारणामध्ये मी अनेकदा सांगितलं, अनेक नेते एकत्र येतात, त्याप्रमाणे ते आलेत, अनेक पक्ष एकत्र येतात। आता महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, त्याच्यामुळे महाराष्ट्रात काहीतरी वेगळं घडलंय असं तुम्ही का म्हणता हा मला खरा प्रश्न आहे। आणि कुठल्याही प्रकारचा परिणाम भाजपवर किंवा महायुतीवर होणार नाही। मुंबईचं महाराष्ट्रातील जनतेनं आमच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंय। मुंबई ज्या पद्धतीनं बदलते, मोनोरेल, मेट्रो रेल, कोस्टल रोड, अटल सेतू, अंडरग्राउंड मेट्रो, जो चेहरा देवेंद्रजी बदलतायत तो चेहरा बदलताना मुंबईकरांना दिसतोय। तुम्ही 30 वर्ष होतात ना, आता चेहरा बदलत असताना लोक तुम्हाला कशासाठी स्वीकारतील? समोर काम दिसतंय, होतंय, त्यांच्या मागे उभे राहतील की तुम्ही काही न करणाऱ्यांच्या मागे उभे राहतील? त्याच्यामुळे लोक आमच्या मागे उभे राहतील हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे।